तिथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणून जेव्हा केव्हा मार्केटमध्ये आपण येतो त्यावेळेस आपल्याला मार्केटचे जे स्ट्रक्चर जे आहेत अशा पद्धतीने मार्केटचे स्ट्रक्चर तिथे बघायला भेटतात की ज्याच्यामध्ये कॅन्डल्स चा जो प्रकार जो म्हणतो आपण, तो कॅन्डलचा प्रकार वेळोवेळी जे आहे ऑटोमॅटिकली तिथं जनरली क्रिएट होत असतो. आणि त्यामध्ये ह्या कॅन्डल्स चा उपयोग आपण व्यवस्थितरित्या आयडिया करणं हे गरजेचं असतं. म्हणून जनरली हे जे कॅन्डल्स आपल्याला सांगतायत त्याचा ओव्हरऑल इम्पॅक्ट लक्षात असणं गरजेचं आहे, कारण त्यावरूनच तुम्हाला त्याच्याबद्दलची आयडिया येऊन जाईल. तर ऑटोमॅटिकली अशा पद्धतीने कॅन्डल जी ती जनरेट तिथं होते, त्या कॅन्डलला बॉडीज हाईज आणि लोज जे ते जनरेट होतात. तर त्याच्यावरनं समजून येतं. आता इंट्राडे मार्केटमध्ये भरपूर व्हरायटीचं, भरपूर वेगवेगळ्या तरीकेचं मार्केट जे आहे ते आपल्यामध्ये असतं. एक आपल्याला इंट्राडे मध्ये असं दिसतं की सुरुवातीची पहिलीच कॅन्डल जी ते इतकी मोठी असते, त्या कॅन्डलला हाईज आणि लो जे आहेत ते अशा पद्धतीने आपल्याला तिथे दिसतात. आणि जर दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर काही ठिकाणी आपल्याला एकदम छोट्याशा कॅन्डल ज्या आहेत त्या बनताना दिसतात. याचा त्याच्या पाठीमागचा अर्थ काय हे सुद्धा आपल्याला व्यवस्थितरित्या लक्षात घेणं गरजेचं आहे, कारण त्याच्यावरनं आपल्याला मार्केटच्या स्ट्रक्चर बद्दल, मार्केटच्या ओव्हरऑल सेंटिमेंट्स बद्दल जे आहे ती आयडिया आपल्याला तिथे येत असते. म्हणून जनरली एक अशी मोठ्या प्रकारची कॅन्डल झाली आहे आणि ती मोठी कॅन्डल झाल्यानंतर आपण जर इकडे कुठेतरी खरेदी करण्याचा प्रयत्न करू राहिलोय, तर आपण तिथं गुंतण्याचे जे चान्सेस जे आहेत ते सगळ्यात जास्त असतात. म्हणून ही कॅन्डल एक प्रकारचा तर तिथं आपल्यासाठी ट्रॅप तर नाही ना, याची आयडिया, याचं थिंकिंग, याची अप्रोच जी आहे आपण व्यवस्थितरित्या ठेवणं गरजेचं आहे. कारण त्यामध्ये तुम्ही जर फसलात तर ऑटोमॅटिकली तुमचा स्टॉप लॉस जो तो अतिशय मोठा होऊन जाईल. आणि जर स्टॉप लॉस तुमचा जर ऑटोमॅटिकली मोठा जर झाला तर तुम्ही तिथनं बाहेर पडता पडता तुमची मेंटॅलिटी जी आहे ती एकदम 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 जी आहे ती खराब होण्याचे चान्सेस जे आहे ते तिथं असतात. म्हणून या गोष्टीमध्ये एक लक्ष द्या व्यवस्थितरित्या की मार्केटमध्ये मला एंटर करायचं तर मला अगोदर त्या मार्केटचं ओव्हरऑल स्ट्रक्चर काय तिथं क्रिएट झालेलं आहे त्याबद्दल आयडिया असणं गरजेचं आहे. त्या कॅन्डलमध्ये नेमकं काय जनरेशन होऊ राहिलंय त्याकडे लक्ष द्या. आता हा डेटा तर आपण सुरुवातीला झाला, पण आता इथं आपण बघूयात की नेमकं काय कशा पद्धतीने गोष्टी ज्या आहेत त्या होऊ राहिल्या. चार्ट तर फक्त 5 मिनिटाचा घेतो मी, आणि ह्या 5 मिनिटाच्या चार्ट मध्ये जर मी घेऊन गेलो तर ऑटोमॅटिकली तुम्हाला दिसेल की एक अशी मोठी कॅन्डल होती ओपनिंगच्या वेळेसच. आणि त्या ओपनिंगच्या कॅन्डलला जर आपण जर बघितलं तर त्या कॅन्डलची लेंथ जी आहे ती लगभग इतकी मोठी आहे, आणि वरच्या बाजूला जवळजवळ एक 10 ते 15% आसपास अशा पद्धतीची वीक आहे. खालच्या बाजूला वीक नाहीये, हिचा कलर ग्रीन आहे. बट नेक्स्ट कॅन्डल जर तुम्ही बघितली तर ही एक शूटिंग स्टार होताना दिसते, आणि क्लोजिंग जी आहे ही जी मोठी कॅन्डल झाली ती त्याच्या आतमध्येच आपल्याला बनताना दिसते. तर याचा अर्थ काय? याचा अर्थ जर बघितलं तर लेफ्ट हँड साईडला जर आपण 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये जर बघितलं तर लेफ्ट हँड साईडला आपल्याला कळतंय की हा एक असा झोन होता का जिथं सेलर जे आहेत सेल करत होते. म्हणजे सेलरचा एक कंट्रोल एरिया, मी त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमच्या हिशोबाने तो एक एरिया म्हणू शकतो. आणि जेव्हा केव्हा त्या सेलर्सने तिथं सेल केलंय त्याच्यानंतर किंमत किंवा प्राइस जी ती अशा पद्धतीने आपल्याला खाली येतात दिसले. आणि तीच गोष्ट सेम तीच एरिया, तो झोन जो आहे तो आपल्याला ह्या 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर दिसतोय की सेलर्स त्याला कंट्रोल करतोय. हे जे टाईट कन्सॉलिडेशन झालं होतं त्याच्या कम्पॅरेटिव्हली इथं प्राइस जी ती वन साइड मध्ये आपल्याला खालच्या बाजूला तिथे येतात दिसले. आणि ऑलमोस्ट कालची जी क्लोजिंगची व्हॅल्यू जी होती त्या झोनला टॅप करताना प्राइसने आपल्याला बांधताना दिसलं. तर हे 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमचा हिशोब मित्रांनो. म्हणून सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की 5 मिनिटामध्ये जर गेला तर त्याचा रेजिस्टन्स कुठं मी शोधू, नेमकं एकाच लेवलला येईल का एक्झॅक्टली असं नाहीये. तो कधी कधी तो स्विच होताना सुद्धा तो दिसेल. जर सपोर्ट बघायचं झालं तर ऑटोमॅटिकली हा एक सपोर्ट असेल, त्यामध्ये हा एक असेल, त्याच्या खालोखाल हा सुद्धा असू शकतो. हे भरपूर वेगवेगळे व्हरायटी ऑफ फॅक्टर जे आहेत ते जनरेट होतात. म्हणून हायेस्ट टाइम फ्रेमला जर तुम्ही वेटेज दिलं ऑटोमॅटिकली तुम्ही फिल्टर आउट करता. तिथं तुम्हाला लक्षात येऊन जातं की ह्या मार्केटसाठी सपोर्टचा सेक्शन, सपोर्टचा जो रेजिस्टन्सचा सेक्शन, रेजिस्टन्स झोन कुठे आहे. तर इथून तर इथपर्यंत फॉल झाल्यानंतर सॉरी
इथून तर इथपर्यंतचा फॉल झाल्यानंतर हा एक बाउन्स बॅक होता. म्हणून ह्या कॅन्डलपासून रिव्हर्सल झालेलं आहे, रिॲक्शन झालेलं आहे. म्हणून ह्या कॅन्डलचा हाय आणि ह्या कॅन्डलचा लोच्या झोनला जर मी शेड आउट जर केलं, तर ऑटोमॅटिकली मला तिथं आयडिया येऊन जाईल की मार्केटमध्ये सेलर्स नेमकं कुठं बसलेले आहे. आणि त्यामध्ये ही जी पर्टिक्युलर कॅन्डल जी आहे, ह्या पर्टिक्युलर कॅन्डल, ही कॅन्डल, ती आपल्यासाठी अतिशय महत्वाचा रोल जो आहे तिथं एक बजावते. कारण ती आपल्याला सांगते की प्राइसला, किमतीला नेमकं काय करायचं. म्हणून अशा गोष्टीकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. हा सेकंड टाइम प्राइस या झोनच्या आसपास आली, रिजेक्ट होऊ राहिली आणि आज डायरेक्टली ओपन तिथं होते. बट आपल्याला माहिती इथे सेलर्स जे आहेत ते डॉमिनन्स मध्ये, म्हणजे हा एक सेलरचा सगळ्यात महत्वाचा कंट्रोल पॉईंट जो आहे तो आपल्याबरोबर दिसतोय. जर आपण इथं जर बघितलं तर इथं ओपन झाल्यानंतर ऑलरेडी मार्केटने सपोर्ट घेतला होता. खाली आल्यानंतर कुठनं मार्केटने सपोर्ट घेतला, तर ह्या कॅन्डलपासून मार्केटने युटर्न घेतला. आणि त्या केसमध्ये तुम्ही जर बघितलं तर ऑटोमॅटिकली तुम्हाला लक्षात येऊन जाईल की किती ब्युटिफुल पद्धतीने, किती सोप्या पद्धतीने मार्केटचं जे एक स्ट्रक्चर जे आहे, आपण एक पॉलीलाईनच्या माध्यमातून जर बघायचं जर झालं, पाथच्या माध्यमातून बघायचं झालं, तर एक हायच्या सेक्शनला गेला, पुन्हा एक लोच्या सेक्शनला गेला, पुन्हा त्याच हायच्या सेक्शन मध्ये जाताना दिसला, पुन्हा लोच्या सेक्शन मध्ये, पुन्हा हायच्या सेक्शन मध्ये, आणि आता पुन्हा त्या झोनच्या आसपास जो आहे तो क्लोज होताना दिसतोय. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की मार्केट जे आहे ते कन्सोलिडेशनच्या टेक्स्चर मध्ये, कन्सोलिडेशनच्या झोन मध्ये आपल्याला जाताना दिसतंय. आणि तिथं फक्त आपल्याला फक्त आणि फक्त ह्या पर्टिक्युलर झोन्सला, ह्या पर्टिक्युलर लेवल्सला जे आहे फॉलोअप करायचंय, त्याच्याकडे आपण जे आहे लक्ष द्यायचंय. आणि सिम्पली जर मार्केट आम्हाला आता उद्याच्या सकाळच्याच ट्रेडिंग सेशनमध्ये ह्या झोनच्या आसपास दिसतंय, तर त्याचा नुसार अंडरस्टँडिंग जे ते मी करू शकतो. हा दुसरा महत्वाचा मुद्दा इथं हे पण लक्षात ठेवा की हा 30 मिनिटाचा टाइम फ्रेम आहे. हा काही कुठल्याही प्रकारचा छोटा टाइम फ्रेम नाहीये. या टाइम फ्रेम मध्ये मला हे एक स्विंग पॉइंट दिसतात, आणि ह्या स्विंग पॉइंटच्या आसपास अशा पद्धतीची जर ओपन वीक मला दिसू राहिले, तर याचा अर्थ असा आहे की ही एक बाईंग प्रेशर वाली कॅन्डलचं इंटिमेशन करतं. बाईंग प्रेशर बद्दलची आपल्याला जी आयडिया जी ती येऊन जातात. म्हणून जेव्हा केव्हा अशा पद्धतीचे आपल्याला पिन बार दिसतात, याला हॅमर नाही म्हणता येणार, बट अशा पद्धतीचे पिन बार आपल्याला दिसतात की ज्याच्यामध्ये बॉडीच्या ऑलमोस्ट 5 to 7 टाइम्स लोअर वीक आपल्याला दिसते. अशा पद्धतीने बॉडी जर आपण बघितली, तर ही जर 10 पॉईंटची असेल, तर ही इथून तर इथपर्यंतची ही जी लोअर वीक ही जवळजवळ 70 पॉईंट असते. आत्ताच्या ह्या केसमध्ये आपण जर बघितलं तर मला असं वाटतं ही जवळजवळ 90 पॉईंट सुद्धा असू शकते. आणि अशी कॅन्डल आपल्याला 30 मिनिट टाइम फ्रेम मध्ये दिसते. याचा अर्थ असा आहे की इथे बाईंग प्रेशर आहे, आणि मार्केटमध्ये कुठलंही डीप आलं तर ते बॉट इनटू होण्यासाठी तयारी तिथं आपल्याला होताना दिसू शकते. याच्या उलट, याच्या अपोजिट दिशेमध्ये जर तुम्ही बघितलं, तर इथं आपल्याला एक कॅन्डल होताना दिसते, परंतु त्याच्या बॉडीच्या, मी म्हणेल, जर ड्रॉइंगला जर मी क्लिअर केलं, तर ह्या पर्टिक्युलर त्याच्यामध्ये आपण बघा बॉडी जी आहे ती ऑलमोस्ट इतकी आहे, आणि वीक जर बघायची झाली तर एवढी आपल्याला दिसते. म्हणजे बॉडीच्या ऑलमोस्ट 2.5x होतात दिसतं, म्हणजे बॉडीच्या 2.5 पट आपल्याला होताना दिसत. जर बॉडी एक आहे, तर जनरली ती जी वीक आहे ती 2.5 पट आपल्याला जनरली क्रिएट होताना दिसते. म्हणजे हा एक सेलिंग प्रेशर झोन आहे. तिथंच कॅन्डल इथं गेली, आणि तिथंच पुन्हा एकदा सेम इंटेन्सिटीचं, सेम रेप्युटेशनचं क्रिएशन जे आहे ते आपल्याला तिथं क्रिएट होताना दिसलेलं आहे. म्हणून ह्या जनरली कॅन्डल ज्यावेळेस आयडेंटिकल कॅन्डल्स येतात बघा, इथे ही कॅन्डल झाली होती जी की वरच्या लेवलला होती, आणि त्याच्याच रिप्लिका जी आहे ती आपल्याला ह्या झोनच्या आसपास होताना दिसली. याच्या उलट जर आपण इथं जर बघितलं, तर हे कंटिन्युअस बाईंगचे आस्पेक्ट जे आहेत, रिपिटेशन्स आपल्याला होताना दिसत आहेत. म्हणून हा एक सेलिंग वाला सेक्शन आहे, आणि हा एक बाईंग वाला सेक्शन आहे. बट याच्यामध्ये आणखीन एक गोष्टींवरती लक्ष जर दिलं, तर जवळजवळ प्राइसची जी रेंज आहे ती आपल्याला कमीत कमी झोन मध्ये होताना दिसते. म्हणजे सुरुवातीला प्राइसचं जे कॉन्फिगरेशन जे मोठ्या झोन मध्ये अशा पद्धतीने होतं, ते एकदम छोट्या याच्यामध्ये आपल्याला जाताना दिसतंय. म्हणजे एक ब्रेकआउटच्या अगोदरची जी तयारी जी आहे मार्केट आपल्याला करताना दिसतंय. कारण इथं जी व्हॉलॅटिलिटी म्हणजे काय, अतिशय खालवरचा लो, अतिशय उंचावरचा लो, त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर त्या खालच्या लोच्या कम्पॅरेटिव्हली पुढचा जो निच्चांक तो वरती जातोय, पुन्हा हाय जो आहे तो ऑलमोस्ट त्या
उच्चांक त्या हायच्या आसपास येतोय, परंतु हाय लो जो आहे तो वरती वरती आपल्याला शिफ्ट होताना दिसतो आणि याच्या आसपास बनताना दिसतोय. म्हणून उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपण ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं की ह्या झोनच्या आसपास म्हणजे 23,860च्या वरती किंमत किंवा कॅन्डल जी आहे ती व्यवस्थितरित्या तिथे क्लोज करते का, आणि जर क्लोज जर तिथे करते तर ऑटोमॅटिकली त्यामध्ये आपल्याला त्याचा प्रॉपरली याच्यावरतीच क्लोज भेटतोय ना ह्याकडे आयडिया लक्ष देणं गरजेचं आहे. जनरली लोकांकडनं काय होतं, ते ज्यावेळेस एंटर करत असतात त्यावेळेस अशा पद्धतीची कॅन्डल तिथं तयार होते. बट जर पुढचा जर आपण पार्ट बघितला, ती कॅन्डल जनरली सुरुवातीला ग्रीन असते, अशा पद्धतीने वरती जाते आणि नंतर ती खाली येऊन अशा पद्धतीने क्लोज करते, आणि त्या कॅन्डलला आपण जे सुरुवातीला म्हणलं एक बाईंग प्रेशर किंवा सेलिंग प्रेशर वाली कॅन्डल आपण जनरली म्हणलं, त्या बॉडीचे जर 3 ते 4 पट पद्धतीने आपल्याला जर गोष्ट दिसत असेल, याचा अर्थ असा आहे की ते जो झोन तयार होत राहिला तो एक सेलिंग प्रेशरचा झोन आहे. म्हणजे तिथं सेलर्स जे आहेत ते डॉमिनन्स मध्ये ते सेलर कुठल्याही परिस्थितीमध्ये किमतीला खाली लोटतायत. आणि त्याचं रिझन असं आहे, त्याचं कारण असं आहे की इथे मी जवळजवळ 3 ते 4 वेळेस किमतीने किंवा प्राइसने तिकडनं रिव्हर्सल केलेलं आहे, रिजेक्शन केलं आहे, आणि हा एक अटेम्प्ट केल्यानंतर सुद्धा जर किंमत वरती टिकत नाहीये, तर आपण प्रॉपरली वेट करणं आहे की ह्याच्या लोच्या खाली कॅन्डल क्लोज होते का, किंबहुना ह्या कॅन्डलच्या हायच्या वरती होती का. जर तुम्हाला चांगल्या पद्धतीचं जर ट्रेड्स जर त्याला टॅकल जर करायचंय, प्रॉपरली जर बघायचं, तर तुम्हाला तुमच्यावरती संयम ठेवणं गरजेचं आहे. कारण ही एक सेलिंग प्रेशरची कॅन्डल आहे, पण ही पुष्टी केव्हा भेटेल, याचं कन्फर्मेशन केव्हा भेटेल, जेव्हा केव्हा कॅन्डल याच्या वरती आयदर क्लोज करेल किंवा याच्या खाली क्लोज करेल. याच्यावरनं त्याच्याबद्दलची आपल्याला आयडिया जी आहे ती व्यवस्थित येऊन जाईल. म्हणून पॅटर्नची तर आपल्याला ओळख असणं गरजेचं आहे. जर इथं जर आपण कन्सिडर जर केलं तर ट्रेंड लाईनच्या माध्यमातून एक अशी खाली जाणारी ट्रेंड लाईन आपण इथे ड्रॉ करू शकतो, आणि खालच्या बाजूला इकडे ह्या हायर लोजला कनेक्ट करणारी अशा पद्धतीची जी ट्रेंड लाईन जी आहे ती आपण इथे ड्रॉ करू शकतो. आता हा एक सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न इथे जनरेट होतो दिसेल. सिंपल भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर हा जो हाय आहे याच्यापेक्षा थोडंसं खाली हाय आपल्याला जाता दिसतोय, आणि त्याच्यापेक्षा खाली आपल्याला हा हाय दिसतोय. परंतु लोचं जर कन्सिडरेशन केलं तर ह्या लो पेक्षा हा जो लो आहे तो एक हायर लो लेवलला, हायर लो सेक्शनला क्रिएट होत दिसतोय. इथं लो ब्रिज करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु किंमत खाली टिकली नाही. म्हणजे प्राइस मध्ये एक कॉम्प्रेशन होऊ राहिला, आणि हा जो एक पॅटर्न आपल्याला दिसतोय याला आपण समांतरभुज त्रिकोण सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न असं म्हणतो. म्हणजे याच्यामध्ये प्राइसची जी मूव आहे, म्हणजे वरून आपण बॉल सोडलाय तो पहिल्यांदा पाहून झाला, परत खाली आला, पुन्हा वरती गेला, पण पहिल्यापेक्षा तो खालीच राहणार, थोडासा खाली आला, पुन्हा थोडासा बाउन्स केला, आणि याच्यानंतर स्लोली स्लोली ती मोमेंटम जी ती फेडअप होते. आता याच्यामध्ये दुसरा एक अँगल आहे, तो म्हणजे आता मार्केटमध्ये जे आहे ते सुट्ट्यांचा काळ चालू आहे. जे DIA जे FI जे बिग प्लेयर्सच्या बाबतीत मी म्हणतो, आपल्यासारखे छोटे नॉर्मल ट्रेडर्स तर प्रत्येक मूल प्रत्येक कॅन्डलला तिथं ट्रेड करण्यासाठी प्रयत्न करत असतात. बट आपण जर याला व्यवस्थित जर ऑब्झर्व केलं तर याच्या खाली किंवा याच्या वरती प्रॉपरली डिसिसिव्ह क्लोजिंग ज्या वेळेस आपल्याला दिसेल त्यावेळेसच आपण आयदर तिथं ट्रेड करणं गरजेचं आहे. ब्रेकआउट झालं तर नाही, त्याच्यानंतर रिटेस्ट होतं आणि त्यानंतर रिव्हर्सल तिथं आपल्याला जाणवते, तर ऑटोमॅटिकली तिथं आपल्यासाठी एक प्रोबेबल गोष्ट आपल्याला होतं दिसेल. तसंच त्याचप्रमाणे खाली ब्रेकडाऊन होतंय, ब्रेकडाऊन झाल्यानंतर तो रिटेस्टसाठी येणार आहे, रिटेस्टच्या आसपास आपल्याला काही गोष्टी बनताना दिसत आहेत, तर त्याकडे आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे. हे तर झालं जनरली स्ट्रक्चरचं. आणि मी असं म्हणेल 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये जाण्यापेक्षा 30 मिनिट टाइम फ्रेम किंवा त्याच्या वरच्या टाइम फ्रेम मध्ये जावा, तिथं तुम्हाला त्याच्याबद्दलचे आयडिया, त्याच्याबद्दलचा जो क्लिअर कट कॉन्टेक्स्ट जो आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने तिथं बघायला भेटेल. दुसरं महत्वाचं, 5 मिनिटांमध्ये जे चुकीचे सिग्नल्स तयार होण्याचे, क्रिएट होण्याचे जे चान्सेस राहतील ते हायर टाइम फ्रेम मध्ये राहणार नाही. हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. इथं जर तुम्ही बघितलं आता या 5 मिनिटानुसार आपल्याला तिथं ब्रेकडाऊन होताना दिसलं, किमतीने त्या ट्रेंड लाईनच्या खाली क्लोज केले, बट नेक्स्ट कॅन्डलने जर बघितलं तर इनसाइड हे केलं, म्हणजे त्या कॅन्डलच्या खाली गेली कॅन्डल, परत त्याच्या आतमध्ये क्लोज केली, आणि तिकडनं पुन्हा जो आहे तो बाउन्स बॅक करताना दिसलं. म्हणजे हा एक एरर सिग्नल आहे, हा एक चुकीचा सिग्नल आहे, आणि ह्या एरर सिग्नलला तुम्ही आम्ही भरपूर वेळ जे आहे ते बळी पडतो. आणि याच्यातनं जर आपल्याला उभं राहायचंय, आपल्याला एक सिस्टमॅटिक ट्रेडर, एक सिस्टमॅटिक ली आपल्याला ट्रेडिंग करायची, एक डिसिप्लिननी नियमबद्ध पद्धतीने करायची, एक प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट जर वापरायचंय, तर त्यामध्ये याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट आहे की जे तुम्ही आज काय जे काय करताय, जे काय गोष्टी करताय, त्याला शिफ्ट हायर टाइम फ्रेम मध्ये करा. भले ती 30 मिनिटं जे असेल,
75 मिनिटाची असेल, तिथं तुम्हाला 10 ट्रेड भेटण्यापेक्षा तुम्हाला फक्त काय होईल तिथं, त्या 10 ट्रेड ऐवजी फक्त तुम्हाला 4 ते 5 ट्रेडच भेटतील. परंतु ते 4 ते 5 ट्रेड पैकी तुमच्यासाठी रिस्क रिवॉर्ड बेस्ट कन्सिडरेशनच्या हिशोबाने तुमच्यासाठी दोन जरी वर्क झाली, भलेही दोन तुमच्या ऑपोजिट साईडमध्ये गेले, तर त्यामध्ये जर तुमचं रिस्क रिवॉर्डचं जर प्लॅनिंग 1:2 असेल, काही केसमध्ये तुम्ही जर थांबत असाल तर तिथं तो 1:6 सुद्धा होऊ शकतो, काही काही केसमध्ये 1:10 सुद्धा होऊ शकतो. ह्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष ठेवणं गरजेचं आहे. म्हणून हायर टाइम फ्रेमकडे तुम्ही जेवढं जाताल तेवढं तुमच्यासाठी ते कॉन्फिगरेशन जे आहे ते क्लिअर कट होताना दिसून जाईल. तर 75 मिनिटामध्ये आपल्याला दिसतंय की किमतीने किंवा प्राइस जी आहे ती एका सिमेट्रिकल ट्रायंगल झोन आपल्याला इथं करते 75 मिनिटाच्या टाइम फ्रेमच्या हिशोबाने. जर स्ट्रक्चरच्या लेफ्ट हँड साईडला बघितलं तर हा एक सपोर्ट झोन आहे, आणि त्या सपोर्ट झोनच्या जस्ट वरती जी आहे किंमत, इथं जर आपण बघितलं तर एक रिजेक्शन, म्हणजे खाली जाण्याचं प्राइस किंमत खाली जाण्याचा प्रयत्न करते पण टिकत नाहीये. तर ही एक गोष्ट आहे. आता आपल्याला ह्या दिशेमध्ये ट्रेड्सच्या घेण्याच्या ऐवजी आपल्याला जी डायरेक्शनची विचार करायची, ती वरच्या बाजूच्या डायरेक्शनची विचार करायची. कारण तिथं जर एक रिव्हर्सल जर आला, तो ऑलमोस्ट ह्या पर्टिक्युलर गॅपला किंवा ह्या पर्टिक्युलर झोनला जो आहे तो टॅप इन करण्याचे चान्सेस जे तो होऊ शकतात. आणि जर इंट्राडे मध्ये ही जर मूव्ह होत असेल, भलेही आपल्याला इथं 23,900ला ती गोष्ट कळत असेल, तर 23,900 पासून ते 24,200 किंबहुना 24,100 जरी आपण कन्सिडर केलं, तर एक 200 पॉईंटचं सेशनचं कॅप्चरेशन जे आहे तिथं आपल्याला होताना दिसू शकतं. म्हणून मार्केट इथं सपोर्ट झोनच्या आसपास आहे, आणि ह्या सपोर्ट झोनच्या आसपास आपण तिथं, मला इथं शॉर्टच करायचं, मार्केट आता रेडच झालंय, असं झालंय, ही गोष्ट जी की सामान्य ट्रेडर तिथे विचार करत असतात, त्याचा दिशेमध्ये विचार करण्याऐवजी जर तुम्ही एका सिस्टमॅटिक ट्रेडरच्या हिशोबाने जर त्या गोष्टीचा विचार जर करण्याचा जर प्रयत्न केला, तर ऑटोमॅटिकली तुमच्यासाठी एक सिस्टीम वर्क होईल. हा, मी असं नाही म्हणत की ते सगळ्या बाजूने सगळ्या दृष्टीने ते वर्कआउट होत असेल, बट त्यामध्ये तुम्ही हे करू शकता. मग त्यामध्ये तुम्ही DMI जो की डायरेक्शनल मोमेंटम इंडिकेटर जो येतो ते करू शकता. याच्यामध्ये जास्त काही नाही करायचंय, इथं स्टाईलमध्ये जावा, याचा जो प्लस DI चा कलर येतो ग्रीन करा म्हणजे खरेदीदारांचा, हा जो -DI आहे तो सेलरचा आहे म्हणजे त्याला लाल करा. DX जो आहे तो डायरेक्शनल मुवमेंट इंडिकेटर, त्याची काही गरज नाहीये. EDX ला जो आहे तो तुम्ही ब्लॅक करा. आणि डायरेक्शनल मुवमेंट ला सुद्धा थोड्या वेळाकरता जे आहे तुम्ही बंद करू शकता थोड्या हिशोबाने. जर तुम्ही इथं जर व्यवस्थितरित्या जर फक्त +DI आणि -DI च्या हिशोबाने करताय, मी जास्त फोकस याच्यावरती मी का करतोय, तुम्हाला त्याची आयडिया तिथं आली पाहिजे. जर तुम्ही इथं जर बघितलं, जेव्हा केव्हा हे +DI ची लाईन जी की हिरवी आहे आणि -DI ची लाईन हे एकमेकाच्या आसपास राहतात, त्यावेळेस मार्केट जे आहे एकदम छोट्या रेंजच्या आसपास, एकदम छोट्या छोट्या कॅन्डलच्या आसपास करताना दिसतं. आणि सद्यस्थितीमध्ये जर तुम्ही इथं जर बघितलं, तर हे जे आहे ही सेलरची लाईन आहे आणि ही बायरची लाईन आहे. सेलरची लाईन बायरच्या लाईनच्या वरती होती, मार्केटचं मोमेंटम जे दिशा जी होती ती खालच्या बाजूला होती. आता हे जे आहे ते एकमेकाच्या जवळ येतात किंबहुना त्यांचं अंतर जे आहे ते कमी होऊ राहिलंय. आता याच्यामध्ये मला काय सीन बघायचा आहे, याच्यामध्ये मला हा सीन बघायचा आहे, जर हे अशा पद्धतीने वरती जात आहे आणि त्याच वेळेस हा सेलर जो आहे तो अशा पद्धतीने खाली येतोय, आणि त्याचबरोबर हा भलेही EDX जो आहे तो अशा पद्धतीने खाली 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 येण्याचा प्रयत्न करतोय, तर इकडनं आपल्यासाठी एक चांगलं मोमेंटमचं जे कॅन्डल जे आपण म्हणू शकतो, डायरेक्शन जी कॅन्डल जी क्रिएशन जी ती म्हणू शकतो, ती वरच्या बाजूला वाचण्याचे चान्सेस तिथे राहतील. त्या केसमध्ये आपण आपले जे रेजिस्टन्स झोन जे आहे ते अगोदर हायलाईट करून ठेवायचे आणि त्याच्या अकॉर्डिंगली गोष्टीकडे बघून ठेवायचं. तर याचं आपण जर इंटरप्रिटेशन जर केलं, याचं आपण जर परसेप्शन केलं, तर आपण तिथं तयारी करू शकू. आता मी का बरं इथं बुलिश सीन किंवा हे कन्सिडर करतोय, बुलिश का बरं मी मग इथं म्हणतोय, कारण ह्या चार्टला जर मी बघितलं, तर ह्या चार्टमध्ये मला असं दिसतंय की जस्ट सपोर्टच्या वर जे आहे हे मार्केट आता ट्रेड होऊ राहिलंय. प्रत्येक रिटेल ट्रेडरच्या थिंकिंग मध्ये, अप्रोच मध्ये ही गोष्ट आपल्याला दिसते. दुसरं महत्वाचं इथं कन्फ्युज होत नाहीये, व्हायचं नाहीये की भलेही हा ईडीएक्स जो की ब्लॅक लाईन आहे ती खाली जाऊ, किंवा भलेही ईडीएक्स जो आहे तो खाली अशा पद्धतीने येऊ, हे असा खालून वरती जाऊ राहिला अशा पद्धतीने आपल्यासाठी तो बेस्टच आहे. एक ट्रेंडिंग मार्केट जो आहे तो आपल्याला होता दिसेल, आणि वरून तो पुन्हा हे खालच्या बाजूला अशा पद्धतीने येऊ राहिला, तो तो आपल्यासाठी बेस्ट आहे. त्या केसमध्ये आपल्याला एक ट्रेंडिंग मूवचं जनरेशन जे आहे, एक ट्रेंडिंग मूव तयार होण्याचे जे चान्सेस जे आहे,
तर तिथं आपल्याला बंधन दिसतात. म्हणून ह्या गोष्टींकडे आपण सर्वांनी लक्ष देणं गरजेचं आहे. आणि DMI चा कशाबद्दल यूज करायचा, उपयोग करायचा, याच्याबद्दलची सुद्धा आयडिया जी तुम्हाला इथे आली असेल. आता चार्ट बघूयात. चार्ट मधनं आपल्याला भरपूर काही गोष्टींचं कन्सिडरेशन, भरपूर काही गोष्टींची आयडिया इथे होऊन जाईल. जर हा चार्ट जर बघितलं तर याच्यामध्ये मी CPR जो आहे तो लावलेला आहे. CPR म्हणजे काय आहे, तर CPR पुढच्या दिवसासाठी कुठे रेजिस्टन्स आहेत, पुढच्या दिवसासाठी कुठे सपोर्ट्स आहेत, त्याच्याबद्दलची आयडिया येत असते. त्याच्याबद्दलची इंटरसेप्शन आपल्याला येत असते. जर तुमचं मार्केट S1च्या आसपास आहे तर ती खरेदीची संधी आहे. भले मार्केट तुमचं S2 पशी जातंय, तिथनं रिव्हर्स करण्याचे चान्सेस किंवा स्टॅग्नंट झालंय तिथं थांबलं तर ती एक तुमच्यासाठी खरेदी करण्याचे चान्सेस आहे. बट मार्केट तुमचं S3 पशी जातंय तर तिथं काही डोकं लावण्याचं कारण नाहीये, तिथं विषय सोडून देणे. सिमिलरली जर तुमचं मार्केट जे आहे ते R1च्या आसपास गॅप अप होत आहे आणि त्याच्याच खाली येण्याचा प्रयत्न करत आहे, ह्या भरपूर वेळेस आपण गोष्टींचं डिस्कशन केलेलं आहे. बट या CPRचा उपयोग विनियोग आपल्याला उद्याच्या ट्रेडिंगसाठी काय, हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर ह्या CPRचं सेटिंगमध्ये जावा. तर सेटिंगमध्ये गेल्यावर शो टुमॉरो CPR तुम्ही म्हणले, शो R3 आणि S3 म्हणले, स्टाईलमध्ये बाकी काही चेंजेस करायचे नाही, ऍज इट इज तुम्हाला तिथे ठेवायचं आहे. जर इथं उद्याचा जर CPR जर बघितला तर त्याच्यावरून आपल्याला आयडिया येते की हा एक अतिशय स्ट्रॉंगर पद्धतीने कॉम्प्रेस झालेला आहे. बरोबर. बट याच्यामध्ये जर कुठलीही मोमेंटम, कुठलीही स्ट्रेंथ जर यायची असेल तर ऑटोमॅटिकली पुढील दिवसाच्या R1च्या वरती किंबहुना पुढील दिवसाच्या S1च्या खाली येणार आहे. इन बिटवीन याच्या आतमध्ये जर मार्केट जर राहिलं, त्याचा अर्थ असा आहे की प्रिव्हियस 2 दिवसाची जर रेंज आपण जर बघितली तर आपल्याला ते एक लक्षात येऊन जाईल की ऑटोमॅटिकली ह्या झोनच्या आसपास जे आहे इथं बाईंग होते. आणि वरच्या बाजूला जी लाईन इथं रेषा जी ड्रॉ करण्यात गेली, ह्या झोनच्या आसपास काय होऊ राहिले, सेलिंग होऊ राहिले. म्हणून याचे आपल्याला आयडिया येणं गरजेचं आहे. कारण रेंजची जर आपल्याला माहिती तिथं व्यवस्थितरित्या लक्षात येते, ऑटोमॅटिकली आपल्यासाठी 50, मी म्हणेल 50% नाही, 70% काम जे आहे आपलं तिथं फिनिश होऊन जातं. बाकी कुठल्याही उटपटांग गोष्टी जे आहे ते आपण तिथं करत नाहीत. हे सगळ्यात महत्वाचं ट्रेडिंगचं मर्म असतं, इन्व्हेस्टिंगचं मर्म असतं, की जोपर्यंत रेंजचं ब्रेकडाऊन किंवा ब्रेकआउट होत नाही तोपर्यंत वाट बघणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. जसं मी सुरुवातीला सांगितलं, इथं जर तुम्ही बघितलं तर पाठीमागील 2 दिवसापासून एकाच झोनच्या आसपास किंमत जी इथे रिजेक्ट होते आणि पाठीमागील 2 दिवसापासून एकाच S1 पासून जे आहे ते मार्केट बाउन्स होत आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही इथं कुठेतरी बाय करण्याचा प्रयत्न करताय, तुम्हाला माहिती इथनं मार्केट रिव्हर्स करून जाईल, तिथं तुम्ही ट्रॅप होण्याचे चान्सेस आहेत. तुम्ही त्याच्यामध्ये इथं कुठं तुम्ही सेल करण्याचा प्रयत्न करताय किंवा इथं कुठंतरी सेल करण्याचा प्रयत्न करताय, ते मार्केट तेवढ्या पुरतं येते खाली, तिकडनं बाउन्स बॅक करताय, तर तुमचे स्टॉप लॉस हिट होण्याचे चान्सेस तिथं जास्त असतात. म्हणून ह्या रेंजच्या बाहेर ज्यावेळेस मार्केट आपल्यासाठी निघणार आहे, त्यावेळेस त्या आणि त्यावेळेसच तुमच्यासाठी आयदर खरेदीचा कल होऊ शकतो, त्या आणि त्यावेळेसच आयदर तुमच्यासाठी एक विक्रीचा सेल होतो. ही माइंडसेट, ही प्रणाली, या सर्व काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला देता अगोदर तयारी असणं गरजेचं आहे. दुसरं महत्वाचं का बरं मी एवढं फोकस करतोय, कारण मला आजचा दिवसाचा जर CPR जर तुम्ही बघितला, हा एकदम मोठा होता, परंतु उद्याचा जर CPR बघितला, हा अतिशय कॉम्प्रेस पद्धतीने मला दिसतोय. याचा अर्थ असा आहे की उद्याचा दिवस जो आहे एक ट्रेंड फॉलोइंग डे, एक ट्रेंडिंग डे जो आहे तो आपल्याला होताना दिसेल. आणि तो ट्रेंडिंग डे जर तिथं जर जनरेट होण्याचे चान्सेस जर असतील तर ऑटोमॅटिकली काय पॉसिबिलिटीज असू शकतात याच्याबद्दल आपण थोडंच बघूया. जर हेच जनरली मार्केट ह्या पर्टिक्युलर लेवलच्या उपर म्हणजे R1च्या वरती जर गॅप अप ओपन होत आहे आणि त्याच्यावरती 15 मिनिट टाइम फ्रेम मध्ये जर सस्टेन जर करताय तर ऑटोमॅटिकली तो एक बुलिश सिग्नल असेल. कारण 15 मिनिटांमध्ये सुद्धा जर मार्केट खाली येत नाही, याचा अर्थ या R1च्या वरती जे स्ट्रॉंग बायर आहे आणि त्या केसमध्ये एक ट्रेंडिंग मूव, हा जो रिजेक्शन जो पॉइंट आहे जो की त्या पर्टिक्युलर दिवसाचा इंट्राडे R3 आहे, जो की 24,040च्या आसपास आहे, त्या केसमध्ये बनताना आपल्याला दिसू शकतं. जर हे मार्केट S1च्या खाली गॅप डाऊन जर झालं आणि त्याची क्लोजिंग जी आहे ती S1च्या खाली झाली, याचा अर्थ असा आहे की हे मार्केट जे आहे ते स्ट्रॉंगर बेरिश आहे आणि त्या केसमध्ये एक ट्रेंडिंग मूव जे आहे ते आपल्याला होत दिसेल. आणि याच्या खाली सुद्धा इथं थोडंफार स्पाइक दोन्ही बाजूला स्टॉपला हँडल केल्यानंतर सुद्धा तो राहतोय, याचा अर्थ तिथं एक ट्रेंडिंग मूव होण्याचे चान्सेस राहणार. कारण हा एक दिवस आहे, हा दुसरा दिवस आहे आणि हा तिसरा दिवस आहे. जनरली मार्केट एकाच जागेवरती एका झोनच्या आसपास कायम कायम राहत नसतं. आणि याची आयडिया, याचं अंडरस्टँडिंग जे आहे ते आपण करणं गरजेचं आहे. म्हणून रेंजच्या ज्यावेळेस बाहेर निघेल, रेंज म्हणजे काय,
रेंज म्हणजे R1 पासून S1 पर्यंतचा जो झोन आहे तो आपल्यासाठी रेंज झोन आहे, आणि जोपर्यंत किंमत त्या रेंज झोनच्या बाहेर निघत नाही तोपर्यंत अशा पद्धतीचे मोमेंटम जे आहे ते क्रिएट होताना दिसू शकत नाही. आता इथे सेटिंग मध्ये जाऊयात, आणि मी इथे फक्त म्हणतो हिस्टॉरिकल, शो हिस्टॉरिकल पायवॉट्स. आणि ज्यावेळेस मी हिस्टॉरिकल पायवॉट्स इथे क्रिएट करतोय तर तुम्ही इथं लगेच 2 दिवसापूर्वीचेच आपल्याला इथं एक्झाम्पल दिसून जाईल. ज्यावेळेस इथला जर पायवॉट जर बघितलं तर प्रिव्हियस डेचा पायवॉट जो अतिशय मोठा होता, आणि ह्या पर्टिक्युलर 24 तारखेचा जर पायवॉट बघितला तर अतिशय कॉम्प्रेस होता. बघा किंमत त्या जी प्रिव्हियस डेचा हाय होता किंवा प्रिव्हियस डेचा जो लो होता त्याच्या वरती ओपन झाली नाही किंवा खाली ओपन झाली नाही, पण किंमत त्याच्याच इनसाइड रेंज मध्ये ओपन झाली, गॅप ओपन करून खालच्या बाजूला आली तर त्याचा आसपास सपोर्ट घेतला, आणि तिकडनं जेच एक रॅली स्ट्रॉंगर पद्धतीने केली, ऑलमोस्ट त्या प्रिव्हियस डेच्या हायच्या आसपास आपल्याला करताना दिसली. तिथं गेल्यानंतर पुन्हा तिथं रिजेक्शन बसला R1च्या आसपास, पुन्हा साईडवेज कन्सोलिडेशन गेला, आणि त्यानंतर एक वन साइडेड फॉल होता दिसला. म्हणजे एक सेलरच्या दिशेमध्ये, नंतर बायरच्या दिशेमध्ये, अगेन सेलरच्या दिशेमध्ये आपल्याला मार्केट जाताना दिसलं. म्हणून जेव्हा केव्हा मार्केट अशा पद्धतीने कॉम्प्रेस होताना दिसतंय आणि उद्याची जर किंमत याच्या आसपास ओपन होते, याच्या वरच्या बाजूला किंवा याच्या खालच्या बाजूला, तिथं काही करू नका. पहिले 15 ते 30 मिनिटं शांत आणि शांत बसा, आणि त्यानंतर अशा पद्धतीचं काही उलट पालट आपल्याला दिसतंय का याच्याकडे लक्ष द्या. आणि तीच दिसल्यानंतर त्या दिशेमध्ये जे आपल्याला ते स्ट्रक्चर दिसतंय त्यामुळे रेड होतंय म्हणून लाल व्हायचं नाहीये. आपल्याला ते समजून घ्यायचंय की मार्केट नेमकं 2-3 दिवसापासून काय करतंय, काय मार्केटमध्ये गोष्टी घटना घडून राहिल्यात, आणि त्याच्या हिशोबाने काय होतंय याचं आवाका जो आहे तो असणं गरजेचं आहे. म्हणून जेव्हा केव्हा कुठल्याही स्टॉकमध्ये तुम्हाला सीपीआर अशा पद्धतीने कॉम्प्रेस होतात दिसेल, ती एक मोमेंटमची गोष्ट असेल. क्लीन बाईंग जी आहे ती R1च्या वरती असेल, आणि क्लीन सेलिंग जी आहे ती S1च्या खाली असेल. जेव्हा केव्हा तुम्हाला सेंट्रल पाय वॉटर रेंज जो आहे तो अतिशय कॉम्प्रेस झालेला दिसेल, त्याच्या इन बिटवीन इथं तुम्ही बाईंगचा प्रयत्न करताय, तुम्ही तिथं ट्रॅप होण्याचे चान्सेस राहतील. इथं तुम्ही सेलिंगचा प्रयत्न करताय, इथं तुम्ही ट्रॅप होण्याचे चान्सेस राहतील. पण या S1च्या खाली सगळ्यात जास्त पैसे क्रिएट होण्याचे चान्सेस राहतील, आणि ह्या R1च्या खाली वरती जे आहे, ते सगळ्यात जास्त ऑपॉर्च्युनिटी जी आहे ती तुमच्यासाठी क्रिएट होताना दिसेल. आणि ह्या गोष्टीकडे आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे. हे फक्त परवाचं झालं. याच्या अगोदरही तुम्ही निफ्टीचा डेटा जो आहे तो अतिशय व्यवस्थितरित्या बॅक टेस्ट करू शकता. इथं जर तुम्ही व्यवस्थितरित्या जर बघितलं तर ह्या पर्टिक्युलर डेला तुम्ही परत एकदा बघा. इथं सीपीआरची जी रेंज जी होती अतिशय वाईड होती, त्याच्यापासून प्राइस किंवा किंमत जी ती आवी गेली होती. आणि सॉरी, ह्या दिवशी जर तुम्ही बघितलं तर हा जो सीपीआर जो होता तो ऑलमोस्ट अतिशय अल्ट्रा छोटा होता. त्याच रेंजच्या आसपास ओपन झाला, एक सोल्ड इन टू झाला, S1च्या आसपास सपोर्ट घेतला, तिकडनं त्याने ऑलमोस्ट R2 ला टॅप केला, आणि त्या R2 ला टॅप केल्यानंतर एक रेंजचा हाय बनवल्यानंतर आपल्याला हे पण माहिती पाहिजे की हा एक गॅप झोन आहे. त्या गॅप झोनच्या आसपास टॅप केल्यानंतर किंमत जी आहे ती रिजेक्शन झोन मध्ये गेली. पुन्हा त्याने रिटेस्ट केलं. त्या सीपीआरच्या आसपास कॅन्डलची जर स्ट्रेंथ जर बघितली तर एवढ्या काय खास कॅन्डल नव्हत्या. ओपन वीक वाल्या कॅन्डल होत्या ज्या की वरच्या बाजूला रिजेक्शन होऊ राहिले याचा आपल्याला अंदाज देत होता, आणि त्यानंतर एक वन साइडेड फॉल जो आहे आपल्याला क्रिएट होत नसतो. पैसा मार्केटला द्यायचा आहे, पण तिथं आपण ह्या व्हॉलटिलिटीच्या गेम मध्ये व्यवस्थित त्या स्वतःला सावरून घेणं गरजेचं आहे. आपण टॅप करणं गरजेचं आहे. कारण का बरं मार्केटने इथनच रिव्हर्सल केलं, कारण इथं जर तुम्ही बघितलं तर एक मोठा गॅप जो आहे तो इथं जनरेट झाला होता. इथं मार्केटने क्लोज केल्यानंतर डायरेक्टली ओपनिंग जी आहे ती इथं केली होती. म्हणजे हा एक टोटल ओपनिंग, इथं पर्टिक्युलर हा एक गॅप आहे, आणि त्या गॅपमध्ये प्राइस किंवा जी किंमत जी आहे ती कुठेही रिजेक्ट होऊ शकते हे आपल्याला माहिती पाहिजेत. आणि हा एक आपल्यासाठी रेफरन्स पॉईंट झाला सेलरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. याच्याच उलट्या गोष्टी आपल्याला होताना दिसेल. म्हणून ह्या व्हॉलटिलिटीच्या गोष्टी ज्या आहेत त्या क्रिएट होणार आहेत, त्यामध्ये शांत राहावा, आणि ऑटोमॅटिकली तुम्हाला एकदा लक्षात आलं की मार्केटचं डायरेक्शन, मार्केटची टँडम काय होऊ राहिली, तुम्ही त्याचा उपयोग व्यवस्थितरित्या करू शकता. म्हणून या R2च्या खाली राहतंय किंवा R1 ला एक्झॅक्टली करतंय त्याकडे लक्ष द्या. तिकडनं तुमच्यासाठी ऑपॉर्च्युनिटी तिथं होईल. इथं ह्या कॅन्डलने क्लोज केलं, परंतु ह्या कॅन्डलच्या हायच्या वरती गेलं का, भले त्याने R1च्या वरती क्लोज केलंय परंतु ह्या पर्टिक्युलर कॅन्डलच्या वरती गेलीच नाही किंमत. म्हणजे याचा अर्थ ती एक फेक मूव्ह आहे, याच्यामध्ये बायर्सला ट्रॅप करण्यासाठी गोष्ट आहे. इथं जर तुम्ही बघितलं तर
फर्स्ट अटेम्प्टला S1 ला टॅप केलं, तिकडनं बाउन्स आला. सेकंड अटेम्प्टला S2 ला टॅप केलं आणि तिकडनं बाउन्स आला. परंतु ऑलमोस्ट किंमत जी आहे त्या R1 ला क्रॉस करायला फेल झाली, आणि म्हणून तिकडनं आपल्याला एक वन साइडेड सिंगल स्लॉट मूव जो आहे तो आपल्याला तिथे जनरेट होताना तिथे दिसलेला आहे. म्हणून या गोष्टीकडे लक्ष द्या. हे पॅटर्न जे आहेत रिपिटेटिव्ह आहेत. जर तुम्ही इथे व्यवस्थित जर बघितलं, या दिवशी काय झालं, मार्केट थोडंसं खाली आलं, नंतर वरती गेलं, पुन्हा खालच्या दिशेमध्ये गेलं. सिमिलरली ह्या दिवशी जर बघितलं तर मार्केट खाली आलं, पुन्हा वरच्या बाजूला गेलं आणि पुन्हा त्याच दिशेमध्ये जाताना दिसलं. हे रिपिटेशन ऑफ पॅटर्न आहे, हे व्यवस्थितरित्या समजून घ्या. म्हणजे मार्केट वरती जात आहे, एका रेजिस्टन्सला टॅप करताना आणि तिकडनं थोडासा बाउन्स करून पुन्हा त्याची दिशा डायरेक्शन जी आहे ती फॉलोअप करून राहिला, आणि हेच मार्केटमध्ये घडतंय. आणि तुम्हाला फक्त हे जी कोडिंग जे आहे व्यवस्थितरित्या समजून घ्यायची आणि त्याचा विनियोग, त्याचा उपयोग जो आहे तो करायचा आहे. हा व्हिडिओचा डिस्क्लेमर आहे की हा व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पजच्या हिशोबाने आहे. ज्या सिक्युरिटी स्टॉक्स बद्दल आपण इथे चर्चा केली आहे ती फक्त आणि फक्त शैक्षणिक शिकण्याच्या पर्पजने आहे. याच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचं ट्रेडिंग ऍडवाइस किंवा ट्रेडिंग टिप्स जी आहे ती दिली गेलेली नाही. हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा, सगळ्यात महत्वाचा पॉइंटर तुम्ही